आज दुपारी रिदवसाठी पालकाची खिचडी बनवली होती. आजकाल तो जास्त जेवण करत नाहीये, त्याच्यामुळे फुलफिल होईल असं पालकाची खिचडी बनवली होती. त्याला खुर्चीमध्ये ठेवले आणि पालकाची खिचडी बनवायला घेतली. त्याच्यासाठी 1 चमचा तांदूळ, 1 चमचा मुगाची डाळ आणि खूप सारा पालक आणि थोडंसं मिठाची सिंपलची खिचडी बनवली होती. आणि आमच्यासाठी सिंपलच जेवण बनवलं होतं, कारण आता उन्हाळ्यामध्ये मसालेदार काहीच येऊ वाटत नाहीये. आणि त्याच्यासोबत खूप सारं ताक, आणि आज रिदवने पण खूप सारं ताक पिले. त्याला खिचडीपेक्षा ताकच जास्त प्यायचं होतं. आणि आज सकाळी सकाळी एका इंस्टाग्राम पेजवरून मी हापूस आंबे मागवले होते, तर ते सकाळी आले होते. त्याचेच बघत होते की एखादा पिकलेला आहे का, पण एकही चांगला पिकलेला नव्हता. एक थोडासा पिवळा निघला आणि तोच मग आम्ही सीझनचा पहिला आंबा खाल्ला. आणि रिधवला किती आनंद होतोय बघा आंबा आणि त्यांनी मस्त एन्जॉय केला आंबा. त्याला पहिली वेळेस आंबा दिला होता. सायंकाळी माझं एक नायकाचं पार्सल आलं होतं, त्याच्यामध्ये मी स्किन केअर आणि मेकअपचे काही प्रोडक्ट मागवले होते. 4 वर्षामधून आज मी फर्स्ट टाइम मेकअपचे प्रोडक्ट घेतले. फाउंडेशन मला ऑनलाईन कळत नाही, तर मी शॉपमध्ये जाऊन घेतलं आहे. नायकामध्ये केअर आणि मेकअपचे प्रोडक्ट ऑनलाईन मागवले आहे. एवढे सारे प्रोडक्ट तर मागवले, पण मेकअपचं यम पण येत. लगेच संध्याकाळची तयारीला लागले. संध्याकाळी आज कारल्याची भाजी बनवली होती. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की फॉलो करा. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.